26 डिसेंबर 2023 या दिवशी दत्त जयंती आहे. दत्त महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरा करत असतो. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी आणि दत्त भक्तांसाठी हा जणू काही दिवाळीसारखा सण असतो. आपण या दिवसांमध्ये गुरुचरित्राचे पारायण करत असतो. प्रत्येक केंद्रामध्ये प्रहर होतात. त्याला आपण सप्ताह काळातल्या असंख्य सेवा आपण करू शकतोय. याला सेवेचा जास्तीत जास्त बँक बॅलन्स म्हणता येईल. तो आपण साठवू शकतोय. आज आहे 4 तारीख. तुमच्यापर्यंत जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हापासून तुम्ही या व्हिडिओला सुरुवात करू शकताय, म्हणजे या सेवेला सुरुवात करू शकताय. आपल्याला दत्त जयंतीपर्यंत महाराजांची 21 दिवसांची सेवा करायची आहे. आता काय होईल? काहींना असा प्रश्न पडेल की आम्हाला जर या 21 दिवसांमध्ये मासिक धर्म आला, सुतक, विटाळ आले तर काय करू? या सेवा केल्याने खूप फळ भेटते, पण या सेवा करायच्या हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. तुम्ही आज व्हिडिओवरती आहात, ही स्वामींचीच मर्जी आहे. स्वामींच्याच मनात आहे तुम्ही या सेवा कराव्यात म्हणून. जोपर्यंत स्वामींच्या मनात इच्छा येत नाही किंवा स्वामींचे तुमच्याकडे लक्ष जात नाही, तोपर्यंत तुम्ही स्वामी सेवेत केव्हाच येऊ शकत नाही किंवा स्वामी सेवेत केव्हाच उतरू शकत नाही. तुमच्या पुढे मी काय? कोणतेही स्वामी सेवेकऱ्याने डोके फोडून सांगू द्या, बाबा, बाई, तू या सेवा कर स्वामींच्या. पण जोपर्यंत स्वामींची मर्जी नसते तोपर्यंत तुमचे मन स्वामी सेवेकडे कधीच वळणार नाही. तुम्ही आज माझ्या व्हिडिओवरती इथपर्यंत आला आहात तर तुम्ही समजून जा की ही स्वामींचीच मर्जी आहे आणि हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ कोठेही स्किप करू नका. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि तुम्हाला जी शक्य होईल ती सेवा तुम्ही करा. हे आयुष्य आपल्याला देवांच्या कृपेनेच लाभलेले आहे. ते जर सार्थक करायचे असेल तर ते फक्त खाऊन पिऊन हिंडणे, फिरणे, उठणे, बसणे, झोपणे या गोष्टींवरती व्यर्थ घालवू नका. जीवन जर सार्थक करायचं असेल तर स्वामींची सेवा करा. आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. तुम्हाला वाटेल की व्हिडिओ ताई काय बनवतायत आणि ताई आम्हाला काय बोलून सांगतायत, पण हे सांगणं गरजेचं असतं. काही आपले सेवेकरी आहेत, स्वामींचे सेवेकरी, जे नवीनच स्वामी सेवेत आलेले आहेत. त्यांचं पण मन झालं पाहिजे स्वामी सेवा करण्यासाठी. त्यांना पण कळलं पाहिजे, स्वामींची प्रचिती त्यांच्या लक्षात आली पाहिजे आणि मी जे काही सांगते हे त्यांच्या पण लक्षात आलं पाहिजे. त्यामुळं काही गोष्टी आज तुम्ही माझे व्हिडिओ महिना झालं पाहताय. तुम्हाला वाटत असेल ताई रिपीट हे शब्द आमच्या कानावरती येत आहेत, पण ते काही कारणास्तव ते मला रिपीट बोलावे लागते. प्लीज समजून घ्या. आपले नवीन सेवेकरी आहेत, स्वामींचे नवीन सेवेकरी आहेत, त्यांना पण या गोष्टींची माहिती जाणीव झाली पाहिजे आणि तुम्हाला पण या गोष्टी माहीत असणं तेवढेच गरजेचं आहे. ही सेवा आहे ना, महाराजांची सर्वात अतिउच्च कोटीची सेवा आहे. तर चला मग सगळ्यात आधी मी सांगते, आपण या सेवा निस्वार्थीपणे करायच्या आहेत. स्वामींना, दत्त महाराजांना काहीच मागायचे नाहीये, फक्त संकल्प करायचा, महाराज माझ्याकडून तुमची सेवा निर्विघ्नपणे होऊन द्या. तुम्ही जर 21 स्वामीचरित्र सारामृतचे पारायण करणार असताल तर ते सांगा आणि बोला, यात विघ्न येऊ देऊ नका. हा संकल्प तुम्ही बोलू शकताय. तुमच्यासाठी तुम्ही काहीच मागू नका. तुम्हाला स्वामींपाशी काहीच मागण्याची वेळ येणार नाही किंवा स्वामी येऊन देणार नाहीत. न मागता सर्व सुख तुमच्या पायाखाली लोळत असेल, ही मी तुम्हाला खात्री देते. जो महाराजांची निस्वार्थपणे सेवा करतो, काहीही न मागता, महाराज मला तुमच्यासाठी सेवा करायची आहे. दत्त जयंतीचा सप्ताह आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आहे. दत्त सेवेकरी, स्वामी सेवेकरी दत्त जयंतीची खूप आतुरतेने वाट बघत असतात की कधी दत्त जयंती येते, मी कधी महाराजांची सेवा करेल, मी कधी गुरुचरित्राचं पारायण करेन. जे नवीन सेवेकरी आहेत, विशेष करून महिलांनो, तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. मी पण या कालावधीत पारायण करते, तुम्ही पण करू शकताय. ज्यांच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ नाही आहे त्यांनी नजदीक जर स्वामी केंद्र असेल तर तिथे जाऊन ग्रंथ मागवून घेऊ शकताय. पण दत्त जयंतीच्या अगोदर 10-12 दिवस तरी तुम्ही आपल्याकडे ग्रंथ हवा आहे. किंवा अजून एक पर्याय देते, तुमच्या आजूबाजूला जर कोणाच्या घरी गुरुचरित्र ग्रंथ असेल तर तोही ग्रंथ तुम्ही आणून वाचू शकताय. असे काहीच नाही की ग्रंथ स्वतःचाच असावा म्हणून, पण तुम्ही कोणाचा ग्रंथ आणाल तर तो जेव्हा तुम्ही माघारी देसाल ना, त्याच्याबरोबर एक श्रीफळ आवर्जून त्यांना द्या. चलात मग सेवा बघूयात. पहिली सेवा आहे स्वामीचरित्र सारामृत. तर या 21 दिवसांमध्ये, म्हणजेच जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ लेट आला
तर म्हणजे आता तुम्ही 6, 7 किंवा 8 तारखेला किंवा 10 तारखेला जर तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला, तर तुम्हाला 21 दिवस जेव्हा कंप्लीट होतील, म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ लेट आलाय तुमच्यापर्यंत, तर तुम्ही आहे ना स्वतः काउंटिंग करा, की माझे 21-26 तारखेपर्यंत माझे 21 पारायण कसे पूर्ण होतील, हे तुम्ही काउंटिंग करा. एका दिवशी 2 पाठ करा. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे त्याच्यात आहे ना 21 अध्याय आहेत. तर ते आपल्याला वाचन करायचे असते. तर एक पुस्तक आपण ज्यावेळेस एका टायमिंगला वाचतो पूर्ण पुस्तक, त्यावेळेस एक पारायण आपलं पूर्ण होत असतं. असे तुम्हाला आहे ना 2 पारायण करायचे आहेत, म्हणजे एका दिवसाला असे आपल्याला 21 पारायण करायचे आहेत. मग तुम्ही एका दिवशी डबल करा. एखाद्या दिवशी नाही शक्य झालं, त्याच्या दुसऱ्या दिवशी डबल पारायण केलं तरीही चालेल. अशा आपल्याला आहे ना 21 पारायण आपल्याला पूर्ण करायचे आहेत. ही सेवा लक्षात घ्या. तर या सेवेसाठी आहे ना 1 तास भरपूर होतो. यात 21 अध्याय असतात आणि तुमच्या तोंडवळणी पडलं तर पाऊण तास, अर्धा ताससुद्धा भरपूर होऊन जातो या सेवेसाठी. तर हे तुम्हाला आहे ना 21 दिवस वाचायचेच आहे. ताई, मध्येच पिरियड्स आले किंवा आम्हाला आता सुतक आहे, म्हणजे आत्ता सध्याच्या सिच्युएशनला, म्हणजे 21 दिवस माझे आत्ताचे पूर्ण होऊ शकत नाही आहे, आत्ता आम्हाला सुतक चालू आहे, तर तुम्ही ही सेवा 11 दिवसांपर्यंत जरी केली तरीही चालेल. तुम्ही याचे 11 पाठ केले तरीही चालेल किंवा 11 दिवसांमध्ये तुम्ही याचे 21 जरी पाठ केले तरीही चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही तेवढ्या दिवसांचा, तेवढ्या पाठांचा संकल्प करा. कधी-कधी असे पण होऊ शकते, ताई आता आम्ही सेवा चालू केली, बरोबर टायमिंगला आम्ही सेवा चालू केली, पण काय झाले, की मध्ये सुतक आले, विटाळ आल्या किंवा पिरियड्स आले, तर आम्ही काय करू? तर काय करायचे, आता पिरियड्स आले तर ते 5 दिवसाचा कालावधी सोडून द्यायचा, वगळून द्यायचा आणि नंतर 6व्या दिवसापासून किंवा 5व्या दिवसापासून संध्याकाळपासून तुम्ही या सेवेला परत सुरुवात केली तरीही चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्ही संकल्प अगोदर सोडलेला आहे. तुम्ही मला प्रश्न असा विचारू शकताय, की मध्यंतरीच्या काळामध्ये जर ही सिच्युएशन आली अचानक, तर पण तुम्ही संकल्प केलेला आहे, तर तुम्ही काय करा, 21 आपल्याला पारायण करायचे आहेत. ती तुम्हाला कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्हाला ते नंतर पूर्ण करावीच लागणार आहे. त्याचबरोबर रोज आपल्याला न चुकता 11 माळी स्वामींचा जप पण करायचा आहे. जो स्वामींचा जप करतो ना, त्याच्या आयुष्यात कधीच दुःख, संकट, विघ्न, अकाली मृत्यू कधीच येत नाही आहेत. कोणतेही विघ्न त्या व्यक्तीच्या आयुष्यात येतच नाही. आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही. हे ऐतिहासिक सत्य आहे, ज्याला कोणीही बदलू शकत नाही. तुम्हाला काय करायचं आहे, रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि माझ्या ताई दादांना एक सांगू इच्छिते, स्वामींच्या जेवढ्या सेवा आहेत ना, त्या खूप पॉवरफुल आहेत. या जर तुम्ही केल्या ना, वाईट शक्ती, वाईट गोष्टी तुमच्यावर व तुमच्या परिवाराला कधीच काही इजा पोहोचू शकणार नाहीत. तुम्हाला या दिवसांमध्ये 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे, म्हणजे 21 दिवसांमध्ये रोज आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचे आहे. तुम्ही या दिवसांमध्ये तारक मंत्राचे तीर्थ पण बनवू शकताय. काही माझ्या ताई, मावशी आहेत ज्यांना वाचता येत नाही, तर त्यांना मी सांगेन, तुम्ही हे मोबाईलवर लावून म्हणण्याचा प्रयत्न करा. तुमचे हे तोंडपाठ होऊन जाईल. पण 11 वेळा होस्तोपर्यंत तुम्हाला ही सेवा देवापाशी बसूनच करायची आहे. नाहीतर तुम्ही टीव्हीला, मोबाईलला लावून दिले, तुम्ही तुमचे काम करताय. कारण आपण सांगतो, की रोज सकाळी दिवस उगवला, की आपण रोज घरामध्ये आपल्या तारक मंत्र लावून द्यायचा, आपलं काम आपण करत राहायचं. कारण त्याने आहे ना घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते. घरातील सर्वांचे विचार खूप सकारात्मक होत असतात. पण ही सेवा आहे आपली, तर ही सेवा आपल्याला आपल्या देवघराच्या समोर बसूनच करायची आहे. आणि ज्या मावशींना, ताईंना वाचता येत नाही, त्यांच्यासाठी हे मी पर्याय म्हणून सांगत आहे. आता आपले जे नवीन सेवेकरी आई आहेत, त्यांच्याकडे माळ नाही आहे. त्यांनी काय करायचं, त्यांनी देवापाशी एक उदबत्ती लावायची आणि जोपर्यंत उदबत्ती विझत नाही तोपर्यंत आपण आपला मंत्र चालू ठेवायचा, म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपला चालू ठेवायचा. किंवा घड्याळामध्ये 20 मिनिटं होतोपर्यंत तुम्ही स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकताय. तर या सेवा आहेत ना भरपूरशा अवघड नाही आहेत, पण तरीही आपल्या व्हिडिओवरती एखादे ताई, दादा जे स्वामी भक्त आहेत, त्यांच्या या सेवा करायची खूप इच्छा आहे. पण ताई, माझे म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये स्वामी चरित्र सारामृत पूर्ण एक पाठ होऊ शकत नाही आहे माझ्याकडून. 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप होऊ शकत नाही आहे. 11 वेळा तारक मंत्रांचे अनुष्ठान होऊ शकत नाही आहे माझ्याकडून. तर आम्ही काय करू
तर मी तुम्हाला सांगते, या 3 सेवा मी आज तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही या 3 सेवांपैकी कुठलीही एक सेवा तुम्ही करू शकताय. पण, पण नीट ऐका, पण या तिन्ही सेवा केल्या तर अतिउत्तम, नाहीच जमले तर तुम्ही कोणतीही एक सेवा करू शकताय. या सेवा आहेत ना, करून तर बघा. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आहे तुमच्या. याची शाश्वती मी तुम्हाला देते. आता तुम्हाला वाटेल ही सेवा करायची, पण नियम अटी काय आहेत? प्रथम आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यांच्या घरचे खायचे नाही. आपण स्वामी सेवा करतोय आपल्याला सांगण्यात येते. लोकाच्या घरचे म्हणजे परांना आपल्याला केव्हाच घ्यायचे नसते. पण चालतंय, ठीक आहे. आपल्याला जास्त नकार कुणाला देता येत नाही काही गोष्टींसाठी, तर ठीक आहे. पण या दिवसांमध्ये तरी आपण जोपर्यंत आपला पारायणाचा काळ चालू आहे, या 21 दिवसांची सेवा आपण करत आहोत ना, तोपर्यंत आपल्याला परान्न घ्यायचे नाहीये. परान्न पूर्णपणे वर्ज करायचे आहे. पण काहींना असा प्रश्न आहे, ताई मी सेवा करतोय. आता एखादे दादा आहेत किंवा एखादी कॉलेजला असणारी मुलगी आहे. ताई मी सेवा करते, माझी स्वामींवरती खूप श्रद्धा आहे, विश्वास आहे, मी सेवा करते, पण मला बाहेरचं जेवण घ्यावं लागतं. म्हणजे मेस वगैरे चालू असेल तर. तर काही कारण असतो, पण तुम्ही तुमच्या पैशाचे खात आहात. त्याच्यामुळे काहीच हरकत नाही तुम्ही बाहेरचं जेवण जरी केलं तरी. नंबर 2, आता पारायण म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न असतो की ब्रह्मचर्य पाळावी लागेल का? तर नाही, या सेवेसाठी आपल्याला ब्रह्मचर्य पाळायची आवश्यकता नाहीये. यासाठी कोणतेच नियम पाळायची जास्त करून आवश्यकता नसते. फक्त आहे ना, नॉनव्हेज आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचे आहे. मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे. काहींचा प्रश्न असा पण असू शकेल, ताई आमच्या घरात आणलं जातं, पण मी नाही खाणार. हो चालेल, तरीही चालेल. फक्त जी व्यक्ती सेवा करणार आहे ना, त्या व्यक्तीने प्लीज खाऊ नका. आपण महिला आहोत, आपण समजून घेऊ शकतोय. काय होतं ना, सेवा करायची तर खूप इच्छा असते, पण ताई घरात मांसाहार होतो, त्यामुळे सेवा आम्हाला करता येत नाही. असं करू नका. तुमच्या मनात, अंतःकरणात स्वामी आहेत, तर तुम्हाला सेवा करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. फक्त तुम्ही नॉनव्हेज वर्ज ठेवा. तुम्ही आहारामध्ये तुमच्या नॉनव्हेज घेऊ नका. आणि आता माझे म्हणणे आहे का, एखादे दादा ही सेवा करणार आहेत, मग त्यांच्या मिसेसना वाटेल की ताई मी खाल्ले तर चालेल का? तर ताई, माझ्या मते तुम्ही पण नॉनव्हेज वर्ज केले पाहिजे. एक वेळ ताई सेवा करतात, दादांनी नॉनव्हेज खाल्ले तर चालेल, पण दादा सेवा करणार असतील तर ताईंनी नॉनव्हेज वर्ज करावे लागणार आहे. आणि अजून एक गोष्ट, ताई माझे मिस्टर सेवा करणार आहेत, माझी आत्ताच डिलिव्हरी झालेली आहे, माझा बेबी छोटा आहे, माझी आत्ताच 1.5 महिने झाली डिलिव्हरी होऊन किंवा 2 महिने झाली डिलिव्हरी होऊन, पण मला नॉनव्हेज खावे लागते. तर अशा म्हणजे काहीतरी सिच्युएशनच्या काळामध्ये तुम्ही अशा प्रकारे अन्नग्रहण केले तरी चालेल. लग्न जमत नाहीये, मुलंबाळं होत नाहीयेत, आयुष्यात खूप खडतर प्रवास चालू आहे, खूप थकलेले आहात, सर्वांसाठी भरपूर करतो किंवा करते, पण त्यांची त्यांना जाणीवच नाहीये, मार्ग मिळत नाहीयेत. मग ते जॉबसाठी असो वा त्या कोणत्याही असंख्य गोष्टींसाठी असोत. बघा ना, आता आपण आजारी पडतो, मग ती सर्दी असो, ताप असो, खोकला असो, अशा असंख्य आजारांवर जसे वेगवेगळे उपचार असतात ना, तशाच तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या संकटांवरती एकच औषध आहे, ते म्हणजे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ. अतिशय कळकळीची विनंती आहे माझी तुम्हाला, माझ्या महिला भगिनींना. खरंच, जर तुम्ही कोणत्या टेन्शनमध्ये, अडचणीमध्ये, कोणत्याही प्रकारच्या त्रासाला कंटाळलेला आहात किंवा घरात खूप डिप्रेशनमध्ये आहे किंवा बाहेरच्या काहीतरी कारणांमुळे खूप डिप्रेशनमध्ये आहात तुम्ही, किंवा एखादी व्यक्ती, मग ती मुलगी असो वा मुलगा असो, तुम्हाला विनाकारण टॉर्चर करत आहेत, या सर्व गोष्टीतून तुम्हाला बाहेर पडायचे आहे असे वाटत असेल, तर फक्त महाराजांचे श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्ही 21 दिवस पारायण करा. तुम्हाला आलेला अनुभव मला नाही सांगितला तरीही चालेल, पण तुम्ही त्याचा नक्की अनुभव घेसाल. या सेवेसाठी कुठलीही मांडणी करायची गरज नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा संकल्पयुक्त पाठ करायचा असतो. त्यामुळे एका बैठकीतच तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे, याची काळजी घ्या. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही वाचन करा, पण फक्त 12 ते 12:30 या टायमिंगमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाहीये. का तर हा टाईम म्हणजे दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो, त्याच्यामुळे या कालावधीत आपल्याला कुठलीच सेवा करता येत नाही. दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण गुरुचरित्राचे पारायण तर करतच असतो. महाराजही दत्त महाराजांचे एक अवतार आहेत, म्हणून ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणं नाही शक्य होत
किंवा काही अडचणी येत आहेत, तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचे पारायण या दिवसांमध्ये करू शकताय. ज्या दत्त जयंतीच्या काळाच्या सेवा करायच्या आहेत, यातून आपण जास्तीत जास्त पुण्याचा बँक बॅलन्स जमवून ठेवणार आहोत. आता पैशाचा बँक बॅलन्स एक वेळ कमी होऊ शकतोय, पण जो काही आपण पुण्याचा बँक बॅलन्स कमवलेला आहे ना, तो केव्हाही कमी होत नाही. फक्त माझ्या आहे ना महाराजांसाठी सेवा करा, जे सगळ्यांचं सगळं बघत असतात. कोणाला रागील, मी माझे महाराज म्हटले, पण तुम्ही पण सेवा करा. पण महाराजांना मी माझं मानते, म्हणून माझ्या तोंडातून हा शब्द गेला. पण खरंच महाराज माझे पण आहेत, तुमचे पण आहेत, तुम्ही पण सेवेकरी आहात. फक्त स्वामींसाठी सेवा करा, न मागता निस्वार्थीपणे सेवा करा. स्वामींनी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे. फक्त या 21 दिवसांमध्ये होईल एवढी सेवा करा. या सेवा फक्त करून तर बघा. माझा शब्द आहे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. आयुष्याचं तुमच्या सोनं होऊन जाईल. फक्त सेवा करा. तुम्ही 21 दिवस 21 पारायण तुम्हाला आहे ना स्वामीचरित्र सारामृतचे करायचे आहेत. 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. त्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. हे फक्त या सेवा तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही करून पहा. नक्की तुमचे आयुष्य बदलून जाईल. तुम्ही कुठल्याही अडचणीत असा, तुम्ही कुठल्याही संकटात असा, तुमच्या मनामध्ये कितीही विचार असू द्या, तुम्ही कितीही टेन्शनमध्ये असू द्या, तुमच्या जॉबविषयी असू द्या, अशा असंख्य गोष्टींविषयी तुमच्या मनामध्ये खूप विचार आहेत, खूप टेन्शन आहे, तुम्ही नक्की यातून बाहेर पडणार. हा माझा शब्द आहे. स्वामींवरती विश्वास ठेवा, सेवा करा. फक्त या सेवेसाठी स्वामींना काहीच मागू नका. फक्त हे माझं तुम्हाला सांगणं आहे. तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होतील. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आजची माहिती पण आवडली असेल. आजची माहिती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती जर नवीनच असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओंबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.